नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पाठ 11वा पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। पेशी म्हणजे काय? उत्तर, सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय। पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत? उत्तर, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, रायबोझोम, गॉल्जी पिंड, लयकारिका, तंतुकणिका, लवके, रिक्तिका अशी पेशींमधील विविध अंगके आहेत। सूक्ष्मजीव म्हणजे काय? उत्तर, आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत, पण जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात। सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते? उत्तर, जीवाणू व विषाणू, कवकवर्गीय बुरशी, पाण्यात आढळणारे शैवालाचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत। प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। टिंबटिंब हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते। उत्तर आहे लवक। सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे टिंबटिंब मध्ये रूपांतर होते। उत्तर आहे खतात। पेशीमध्ये टिंबटिंबमुळे प्रकाश संश्लेषण होते। उत्तर आहे हरित लवका। टिंबटिंब अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो। उत्तर आहे सूक्ष्मजीव। प्रश्न तिसरा, आमच्यातील फरक काय आहे? वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी। उत्तर, 1. वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते, तर प्राणी पेशीत अशी पेशीभित्तिका नसते। 2. यातील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते, तर यातील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते। 3. यामध्ये लयकारिका नसतात, तर प्राणीपेशीमध्ये लयकारिका असतात। 4. लवके केवळ वनस्पती पेशीतच आढळतात, तर प्राणीपेशीमध्ये लवके नसतात। आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी। उत्तर, आदिकेंद्रकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो, तर दृश्य केंद्रकी पेशीमध्ये केंद्रक पटल, केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असते। 2. आदिकेंद्रकी पेशी आकाराने लहान असतात, तर दृश्य केंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात। 3. या प्रकारच्या पेशीत तंतुकणिका नसतात, तर दृश्य केंद्रकी पेशीत तंतुकणिका असतात। 4. हरितद्रव्य गोलीय कीटकांमध्ये असते, तर हरितद्रव्य लवकांमध्ये असते। प्रश्न चौथा, वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा। तर याप्रमाणे तुम्हाला वनस्पती पेशीची सुंदर व सुबक अशी आकृती काढायची आहे। वनस्पती पेशी। वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते। पेशीपटल पेशीभित्तिकेच्या आत असतो, त्याच्या आत पेशीद्रव असतो, यात काही पेशी अंगके असतात। लवके हे महत्त्वाचे पेशी अंगक केवळ वनस्पतीच्याच पेशीत असते, त्यापैकी हरित लवक प्रकाश संश्लेषण करू शकते। केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गॉल्जी पिंड, तंतुकणिका ही इतर पेशी अंगके पेशीद्रवात विखुरलेली असतात। रिक्तिका शक्यतो मोठी आणि एकच असते। रिक्तिका मध्यभागी असल्याने पेशीद्रव कडेला सरकलेला दिसतो। प्राणी पेशी। दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुंदर अशी आकृती काढायची आहे। माहिती पाहूया। प्राणी पेशी। प्राणी पेशीच्या सर्वात बाहेर पेशीपटल असते। पेशीपटलाच्या आत पेशीद्रव असतो, हा सर्व बाजूने पसरलेला असतो।
यात काही पेशी अंगके असतात. पेशी अंगके पुढीलप्रमाणे असतात: केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गॉल्जी पिंड, लयकारिका, तंतुकणिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका. प्राणीपेशीत लवके नसतात, त्यामुळे प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्ननिर्मितीचे काम प्राणीपेशी करू शकत नाही. प्रश्न 5वा. सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा. उत्तर: सूक्ष्मजीवांची उपयुक्तता. सूक्ष्मजीव कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे विघटन करतात. सूक्ष्मजीव कचरा विघटित करून परिसर स्वच्छ राखतात. कचऱ्यापासून खत बनवतात. सूक्ष्मजीवांमुळे बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू निर्माण केला जातो. मातीतील आणि कडधान्याच्या रोपट्यांच्या मुळांवरील गाठीत राहणारे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे रूपांतर संयुगांत करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. तसेच कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. सूक्ष्मजीव दुधाचे, दही, इतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करतात. पदार्थांचे अपघटन करून किंवा किण्वन प्रक्रियेने नवीन रसायने, अल्कोहोल, जीवनसत्वे, प्रतिजैविके, पाव इत्यादींची निर्मिती करतात. समुद्रात तेल गळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढण्याचे काम सूक्ष्मजीवांच्या मदतीने करून पाणी स्वच्छ केले जाते. सूक्ष्मजीवांची हानिकारकता. सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते. विशेषतः निरनिराळ्या अन्नावर दमट आणि उष्ण हवेत बुरशी येते. सूक्ष्मजीव एन्टेरोटॉक्सिन्सची निर्मिती करून अन्न विषबाधा घडवून आणतात. अनेक प्रकारचे रोगकारक सूक्ष्मजीव वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यात विविध प्रकारचे रोग निर्माण करतात. डासांमुळे प्रसार होणारे हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, पित्तज्वर, चिकनगुनिया, झिका, ताप असे रोग सूक्ष्मजीवांच्या कारणानेच होतात. तसेच सर्दी, खोकला, घटसर्प, न्यूमोनिया, क्षय असे श्वसन मार्गाचे रोग देखील रोगकारक सूक्ष्मजीवांनीच होतात. प्रश्न 6वा. कारणे लिहा. अ. महापूर, अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो. उत्तर: रोगप्रसार हा जंतूंच्या प्रसारामुळे होतो. दूषित पाण्यावाटे आणि उघड्या दूषित अन्नावाटे निरनिराळ्या रोगांच्या साथी पसरतात. महापूर आणि अतिवृष्टी यामुळे सगळीकडे पाणी साचून जंतूंचा प्रादुर्भाव होतो. घरमाशीचे प्रजनन होऊन जंतू प्रसाराला त्या पूरक ठरतात. दमट हवामानामुळे अन्न देखील लवकर खराब होते. पूर ओसरला तरी पाण्याच्या डबक्यांमुळे डास होतात. डास अनेक रोगांना कारणीभूत होतात. अशा अनेक कारणांनी महापूर, अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो. आ. शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. उत्तर: अन्न शिळे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो. हे सूक्ष्मजीव एन्टेरोटॉक्सिन्स या विषारी पदार्थाची निर्मिती करतात. हे द्रव्य अन्नात मिसळले की विषबाधा होते. म्हणून शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. ई. जमीन मशागतीमध्ये माती खाली वर करतात. उत्तर: मातीमध्ये उपकारक जीवाणू असतात. त्यांच्यामुळे खत निर्मिती होते. तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात. या जीवाणूंमुळे वनस्पतीची नायट्रोजनची निकड भागते. म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करून जीवाणूंची सरमिसळ करतात. ई. बुरशी ओलसर जागी चटकन वाढते. उत्तर: प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. बुरशीच्या वाढीसाठी ओलसर, उबदार आणि दमट जागा आवश्यक असते. कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही. उ. घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात. उत्तर: थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत. त्यांची वाढ 15 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस याच तापमानात होऊ शकते. शीतकपाटात बरेच कमी तापमान असल्याने तेथे सूक्ष्मजीव वाढत नाहीत. म्हणून अन्नपदार्थ टिकवण्यासाठी शीतकपाटांचा वापर केला जातो. उ. पाव तयार करताना फुगतो. उत्तर: पाव तयार करताना त्यात ईस्ट हा सूक्ष्मजीव घातला जातो. ईस्ट किण्वन प्रक्रिया करतो. त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्यामुळे पाव तयार करताना तो फुगतो. ए. दुभत्या जनावरांना आंबवून देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात. उत्तर:
आंबवण हे गुरांचे खाद्य आंबवले जाते. आंबवल्यामुळे त्याच्यात अन्नगुण वाढतात, जीवनसत्वांची वाढ होते. दुभत्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्याचे चांगले पोषण केले जाते. म्हणून दुभत्या जनावरांना आंबवून देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात. प्रश्न 7. साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल, कसा ते सविस्तर लिहा. उत्तर: साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असतो. त्याच्या खाली कीटक, शरीर, फुलांचे अवयव अशी निरीक्षणे करता येतात. केवळ डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात. याच्यात 100 ते 450 पट इतके प्रतिमावर्धन होऊ शकते. त्यामुळे पेशी, ऊती अशा निरीक्षणासाठी तो योग्य ठरतो. ज्या वस्तूचे निरीक्षण करावयाचे असते ती काचपट्टीवर ठेवावी लागते. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या थेट मंचावर हा आपला निरीक्षण नमुना ठेवता येतो. संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली वस्तू ठेवायची झाल्यास त्याचे पातळ काप घ्यावे लागतात. काचपट्टीवरच्या नमुन्यावर आच्छादन काच घातली जाते. मंचाखालचा प्रकाश स्रोत देणारा आरसा अगोदर जुळवून घ्यावा लागतो. नेत्रभिंग आणि वस्तुभिंग एका सरळ रेषेत आणून त्याची एकत्रित वर्धित प्रतिमा आपल्याला दिसू शकते. अगोदर स्थूल समायोजक वापरून आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजक वापरावे लागते. आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरण संपात स्थानात दृष्टी एकाग्र करू शकतो. अशा रीतीने आपण साध्या सूक्ष्मदर्शकाने ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाने काटेकोर निरीक्षण करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पाठ 11वा पेशीरचना आणि सूक्ष्मजीव या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ मिळेल. थँक्यू.